आणि नाणेफेकीच्या कक्षातून थेट वळूया आम्ही समालोचन कक्षाकडे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. वळूया सामन्याकडे. सोनाली संघ, बी रेडी, बी फास्ट. प्लीज जरा घाई करायची आहे. आज दुपारचं सत्र, आणि या दुपारच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर अगदीच उन्हाचा तडाखा वाढलेला पाहायला मिळतोय. हे जे क्लायमेट आहे आणि या वातावरणामध्ये बदलामुळे अगदीच शरीराला भरपूर काही त्रास आणि मानसिक त्रास सुद्धा वारंवारतेने आपल्याला हे पाहायला मिळत आहेत. कारण की जेव्हा जेव्हा वातावरणामध्ये बदल होतो तेव्हा तेव्हा मात्र शारीरिक त्रास हे होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याकरता डॉक्टरांकडून सुद्धा नेहमीच सल्ले दिले जातात की पाण्याचं जास्तीत जास्त आपण सेवन करा. त्याकरता शरीर मात्र आपलं डिहायड्रेट होणार नाही आणि अगदीच आपल्या शरीराचं स्वास्थ्य हे कायम राहील, याकरता अगदीच महत्त्वाची गोष्ट आहे. तर वळूया सामन्याकडे. दरम्यान भगवानजी ठाकरे यांचं थोड्याच वेळापूर्वी आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि लागलीच आपण पाहतोय मंचावरती उपस्थित होत आहेत विजेंद्र भाऊ ठाकरे, सर्वे सर्वा श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं लाडकं व्यक्तिमत्व. आणि थोड्याच वेळामध्ये विजेंद्र भाऊ ठाकरेंनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे की शांताराम मामा भोईर यांचं आगमन होणार आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये. आई गावदेवी सोनाळे संघ, प्लीज बी रेडी, बी फास्ट. प्लीज जर आपण घाई करा. आयोजक सुद्धा आम्हाला वारंवार सूचना करतायत नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तसेच या स्पर्धेकरता लाभलेले 3 पंच आपण पाहतोय. पंच सुरेश घरत सर, पंच सुनील म्हात्रे सर आणि पंच भाऊ पाटील सर. मॅन फ्रॉम खारबाव, पिंपळास आणि कारिवली असे हे तीनही पंच आपण पाहतोय. अगदीच महत्वाची भूमिका असते. तर लगातार 3 विकेट करता दिनेश दिनेश पाटील उद्योजक सोनाळे यांच्या वतीने 2100 रुपयाचं कॅश प्राइज आहे सोनाळे संघाकरिता. पंचांना विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे.
स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाच्या संघनायकाला विनंती, आपले फलंदाज पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिनेश पाटील उद्योजक सोनाळे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक करता 2100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सोनाळे संघाकरता ही सूचना आहे. तसेच भिनार संघाच्या फलंदाजाने षटकारांची हॅट्रिक लगावली. दिनेश पाटील उद्योजक सोनाळे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दोन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत आहेत. फलंदाज सुधीर भोईर आणि गोरख भोईर असे हे दोन फलंदाज. ॲडव्होकेट सुधीर भोईर बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि अगदीच जर आपण विचार केला तर चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. प्रेक्षक सुद्धा आतुर आहेत की चांगला खेळ पाहायला आम्हाला मिळावा, याकरता प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अरुण यांना आपण पाहू शकता. फ्रंट लाईन गोलंदाज आईगावदेवी सोनाळे संघाकडनं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी जर आपण विचार केला तर जो परफॉर्मन्स ऑफ द डे जो खेळाडू ठरेल त्याला त्या खेळाडूला साडी देण्यात येईल. अर्थात वहिनी खुश आणि स्पेशल गिफ्ट हॅम्पर आहे दत्ताजी तरे यांच्या वतीने आपण पाहतोय. वळूया सामन्याकडे. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येईल. गेम ऑन. सामन्याला सुरुवात. फलंदाज सुधीर भोईर बॅटिंग स्टान्सवरती. दरम्यान गणेशदादा ठाकरे यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू यावेळेस मात्र उंची जास्त लांबी कमी. सूर्यप्रकाश डोळ्यावरती जरूर आलेला पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यावर. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एकाग्रता कायम पाहायला मिळाली आणि अगदीच सेफ हँडमध्ये झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद. योगायोग भरपूर काही वेगळे असू शकतात आणि अगदीच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 झेल सुटले होते. पण यावेळेस मात्र तिसऱ्या वेळेस मात्र या संधीचं सोनं केलंय. एक जमेची बाजू ही पाहायला मिळते आई गावदेवी सोनाळे संघाच्या बाजूने. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. अरुण यांचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह. एकच धाव मिळते. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. अकाउंट ओपन होईल आणि धावसंख्येचा मात्र श्री गणेशा होतोय. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 1 या अंकावरती आपण पाहतोय. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज करता जर आपण पाहिलं तर सायकल हे पारितोषिक सुद्धा आहे. आणि यावेळेस मात्र यशच्या उद्ध्वस्त. फलंदाज बाद. विकेटचं पतन.
किंवा तुम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे तर तुमचा सराव हा खूप महत्त्वाचा आहे. इथे मात्र सरावाचा अभाव आपल्याला पूर्णपणे दिसून येत आहे. 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. विकेटचं पतन झालेलं आहे. नवीन फलंदाज भगवान खेळपट्टीवरती. यावेळेस मात्र चेंडू रिकॉसियस होतोय. नशिबाची साथ. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, तत्पूर्वी धावा मिळत आहेत त्यात 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. प्रोटेक्शन चांगलं आपण पाहतोय, बॅकअप चांगला आहे. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलोय. 3 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. दुपारचं सत्र आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडूची हाताळणी आपण पाहतोय. 1 धाव जोडली जाईल. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 4 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण पाहिली तर क्रिकेटची जीवनवाहिनी ती म्हणजे एकेरी दुहेरी धावा, आणि या एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न, बट बॅट्समन विल बी अनसक्सेसफुल अँड इट विल बी द रन आउट. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 5 धावा. दुसऱ्या धावेकरता फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 षटकाची अखेर. धावसंख्या फलकावरती 5 धावा. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर मात्र त्या ठिकाणी धोका पत्करला होता. हा तर एक रणनीतीचा भाग आहे, कारण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला, त्याचबरोबर या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि विशेष आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्या आहेत. आमचे परम मित्र तेजस थले, सूरज थले, निनाद लसने यांच्या माध्यमातून आपला सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आपण पाहिली. गोलंदाज अरुण च्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती. फक्त आणि फक्त 5 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. या मॅच मधील विजेता संघ 2 हात करेल गावदेवी रांजोली या संघाशी आपण पाहतोय. यावेळेस मात्र स्वीप केलं गेलंय. 1च धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय, पण अगदीच जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज पुन्हा एकदा क्रीजमध्ये सुरक्षितरित्या आपण त्याला पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 6 या अंकावरती. धावफलक जाऊन पोहोचताना फलंदाज दिनेश भोईर बॅटिंग स्टांजवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. 1 धाव जरूर जोडली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, पण धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. विकेटचं पतन. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती आपण पाहतोय 7 धावा. आणि अगदीच स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू खेळपट्टीवरती आपण पाहतोय फलंदाज विशाल. यावेळेस मात्र शॉर्ट एक टप्प्या अखेर. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. धावा मिळत आहेत त्या 2. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावा 2 धावांच्या मदतीने 9 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. बॅक टू बॅक जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाच्या खेळाला प्रारंभ झालेला आहे, पण मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नांना वारंवार त्याने अपयश येत आहे.
यावेळेस मात्र भन्नाट वेग, गुड पीस ऑफ बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी इंद्रपाल याच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्येला लगाम लागलाय. फक्त आणि फक्त 9 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हुक केलंय, निघून जाईल चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी धावा मिळतायत त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय 11 या धावसंख्येवरती. नेल्सन फिगर आपण पाहतोय. प्लेअर ऑफ द डे करता जी पैठणी साडी आहे वैशाली तरे, दत्ताजी तरे यांच्या सौ आहेत. यांच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या वतीने पैठणी साडी. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मॅन ऑफ दी सिरीज करता केवल किसन भगत राजनोली यांच्या वतीने सायकल देण्यात येईल. त्याचप्रमाणे गुरुनाथ ठाकरे यांच्या वतीने प्रत्येक जी कॅप आपण पाहतोय ती त्यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. सागर ठाकरे यांच्या वतीने प्रत्येक मॅच करता आज कुछ तुफानी करते हे शीतपेय थम्सअप देण्यात आलेला आहे. विश्वनाथ ठाकरे यांच्या वतीने जो भगवा झेंडा आपण पाहतोय, या भगव्या झेंड्याला जर चेंडू हिट, एक कूलर आणि उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजा करता आपण पाहतोय जे पंखे देण्यात येणार आहेत. या सर्व मान्यवरांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आहे फलकावरती आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 11 धावा. 2 षटकाच्या अखेर नंतर तिसरं षटक मार्गस्थ केलं जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय संतोष संजय बॉलिंग मार्क वरती आहेत. 1 धाव मिळते. तर या चेंडूवरती 2 धावा ग्राह्य धरल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावसंख्या 13 फलकावरती आपण पाहतोय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर फलंदाज दिनेश भोईर यांना मात्र वारंवार त्याने बॅटिंग स्थानवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आवश्यकता सुद्धा आहे. यावेळेस मात्र मल्टीमॅसिव्ह हिट मिळत आहेत त्या 6 धावा. षटकार. एकोणावीस या अंकावरती चेंडूचा खेळ झालाय तो आतापर्यंत 2 आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती. रौद्र रूप धारण केलंय. यावेळेस मात्र पुल अँड बट अनसक्सेसफुल. झेल जरूर सुटलाय आणि एका चांगल्या फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. सीमारेषेलगत चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि अखेरच्या क्षणी जवळपास धावांचा जो बचाव केलाय त्या 5 धावा इथून मात्र बचाव केलेला आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्क वरती सज्ज आहे. गोलंदाज सखाराम. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक झेपावेल तत्पूर्वी एकच धाव. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न होणं मात्र खूप महत्वाचं आहे. प्रयत्न आणि फक्त प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू. फुलटोल वसूल करता आलेला नाही. चेंडू हवेत आहे आणि अप्रतिम झेल पकडला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. विकेटचं पतन. फलंदाज बाद.
त्या दिवसामध्ये विशेष मेजवानी असणार आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. धावसंख्या फलकावरती 21 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू निघून गेला ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, पण लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदीच रेषेच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. त्या कारणास्तव पंच सुनील म्हात्रे सर दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 22 या अंकावरती. यावेळेस मात्र हुकचा फटका. कदाचित यष्टीरक्षकाला दुखापत झाले की काय, पण मात्र नाही. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 23 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं या षटकामध्ये तब्बल 3 ते 4 वेळा मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा जो प्रयत्न केला, मानस ठेवला, आणि ती मात्र सूचना आणि यशस्वीता पाहायला मिळाली नाही. दरम्यान आगमन झालेलं आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचं, आणि आमचं एक लाडकं व्यक्तिमत्व शांताराम मामा भोईर. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये मामा आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मंचावरती विराजमान व्हावं आणि सामन्याचा आनंद घ्यावा. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झाला. एकूण एकंदर धावा फलकावरती आपण पाहतोय 23 धावा. एक चांगला खेळ पाहायला मिळालाय आतापर्यंत. आपण पाहतोय आईगावदे सोनाळे संघाच्या माध्यमातून, कारण की ज्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत आणि तेच प्रयत्न यशस्वीतेकडे वाटचाल करतायत. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुल आणि अनसक्सेसफुल. झेल समाप्त केला जाईल. फलंदाज बाद. विकेटचं पतन. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 23 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज बॉलिंग मार्क वरती संतोष पाटील यांना आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, कारण की हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये फलंदाजानं मात्र बांधून ठेवलेलं आहे. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण मात्र प्रयत्न फसलाय. निर्धाव चेंडू. व्हेरिएशन जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा मात्र तो आपली अनुभव सिद्धता साध्य करतो, आणि तीच अनुभव सिद्धता किती मोठी आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. जमेची बाजू आहे. धावफलक स्थिरावलेला आहे. 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. घरंगळत चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एकच धाव. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 24 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. तत्पूर्वी चेंडूंचा खेळ झालाय तो 3, आणि या 3 चेंडूवरती जर 2 मोठे फटके आले तर अगदीच सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल ही पाहायला मिळू शकते. पण जर तर किंतु परंतु या शब्दांना क्रिकेटमध्ये थरा नाहीये. यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदीच रेषेपासून कुठेतरी चेंडूला दूर ठेवलं गेलं आणि त्या कारणासह पंचांनी वाईट घोषित केलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची हाताळणी ज्या पद्धतीने केली गोलंदाजाने, टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूने वळण घेतोय, अर्थात इन स्विंग. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये. धावचीची संधी लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित केली जाईल, आणि अशा रीतीने एकूण एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 25 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान बिनार संघ धावांसाठी संघर्ष करतोय.
यावेळेस मात्र बॅटची कडा, एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 26 या धावसंख्येवरती आणि जिंकण्याकरता 27 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष कशा रीतीने पार केलं जाईल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत. मेरी आवाज मेरी पहचान, संदेश वखारे. गावदेवी रांजोली संघाचे संघनायक आपण उपस्थित झाले असाल तर आपण हात वर करायचे आहेत. गावदेवी रांजोली संघ, रांजोली संघाचे खेळाडू आपण उपस्थित झाले असाल तर आपण कळवायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तर वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 27 धावांचं लक्ष आहे आणि दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होईल. ट्रिपल एस एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा, या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने. टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलं होतं हे मात्र सोनाली संघाने या ठिकाणी दाखवून दिलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर आहेत. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमच्या बाजूने 27 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं गेलंय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सत्तावीस धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अरुण विथ भगवान. तर फ्रंट लाईन षटक भिनार टीमच्या बाजूने टीमचे कॅप्टन प्रभाकर भोईर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. चला मॅचला सुरुवात करा.
यस मॅचला सुरुवात करा. सत्तावीस धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठला का. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला, षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅप केलाय कव्हर मध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे त्या ठिकाणी. नाहीये. यस धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. यस मात्र रनआउटची संधी त्या ठिकाणी जरूर होती. थ्रो का केला गेला नाहीये हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. दिनेश प्रयत्न करतोय मात्र चेंडू पासून दूर राहिलाय. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. पुन्हा एकदा सुरुवात करतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार लागला आणि त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक भगवान गुलबी चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालंय. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त आणि फक्त 27 धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत. या वेळेस बॉल ऑफ साइडला. हनुमान भोईर त्या ठिकाणी आपण पाहतोय. इनफिल्डच्या आतमध्ये कव्हर मध्ये चेंडू अडवला गेलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावफलक 7 वर पोहोचलाय. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 7 धावा धावफलकावर आहेत. अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. टीम भिनारच्या बाजूने टीमचे कॅप्टन प्रभाकर भोईर यांनी करून दिली आहे. 7 धावा खर्च केल्या. आता मात्र 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच एक लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि त्याचं कारण म्हणजे टीम सोनालीची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली होती. अतिशय सुरेख गोलंदाजी 4ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 26 धावांवर रोखलं गेलं टीम भिनारला. मात्र 27 धावांचं लक्ष पार करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात 7 धावा. पॉवर प्लेचं बंधन संपलं. क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, डीप पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. बॉलिंग ट्रॅकवर सुधीर भोईर यांचा पहिला बॉल. बॅटची कडा होती का. यस बॅट कट होतं. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी विलास कुलबी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आधीच आपल्या टीमने धावा ज्या आहेत त्या कमी बनवल्यात आणि त्या कमी धावांमध्ये या प्रकारच्या चुका टीमला अपेक्षित नसणार आहेत. षटकातील पुढचा बॉल. सुधीर भोईर पुन्हा एकदा. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. अप्रतिम फटका. बॉल निघून जातोय पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा. चौकार.
नक्कीच अरुण च्या पहिल्या इनिंगचा देखील विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये देखील अरुणने त्या बाउंड्रीला टार्गेट केलं होतं. सातत्याने त्या दिशेने चांगले फटके खेळत आहे. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील अजून एक चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्यात मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 13 वर पोहोचलाय. अरुणने मात्र आज भरपूर इम्प्रेस केलंय. गोलंदाजी करत असताना मात्र 2 विकेट सोबतच फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर इंद्रपालने देखील चांगली गोलंदाजी केली. सकाराम, संतोष पाटील या गोलंदाजांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस बॉलला उडवलाय, बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. 6 धावा, षटकार. विजयाची वाटचाल जी आहे ती नक्कीच जवळ आली आहे टीम सोनालेसाठी. षटकातील पुढचा बॉल यावेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन मात्र चेंडू अवैध आहे. मोहन राणे झेल खाली, झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. अरुण बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज युनाइट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती इंद्रपाल आलाय. फक्त 8 धावा दूर आहे विजयापासून आई गावदेवी सोनाले संघ. सुधीर भोईर पुन्हा एकदा सरवली विलेज हेंडकडनं. यावेळेस आडव्या बॅटने प्रहार झालाय, बॉल निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. दोई 4 ने धावफलक मात्र पुढे सरकले. 23 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 16 धावा खर्च केल्या गेल्यात सुधीर भोईर या गोलंदाजाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज जयेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया जयेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. फक्त 4 धावा दूर आहे विजयापासून. यावेळेस हा बॉल टॉप एज लागला होता, चेंडू हवेत होता. 1 धाव कंप्लीट झाली आहे. ट्वेंटी 24 धावा धावफलकावर. यस, अतिशय दमदार फटका. गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी सोनाले टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार.